तुमच्या कॉम्प्युटर स्किल्स विधानसभा निवडणुकीत भाजपनं ज्यांचं तिकीट नाकारलं आता त्यांना विधान परिषदेत संधी मिळावी अशी मागणी जोर धरत आहे। माझ्यासोबत रमेश राजूरकर जी आहे वरोरा विधानसभा मतदारसंघातून त्यांचं तिकीट भाजपनं त्यांना पक्षाचं काम करण्यासाठी सांगितलं होतं, नाकारलं होतं। सर, विधानसभेचं तिकीट तुमचं नाकारलं होतं, आता काय अपेक्षा आहे? विधान परिषदेसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। जे काही मी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या हिशोबाने पक्षाने मला मागचं तिकीट द्यायला पाहिजे होतं आणि मला तसं कबुली दिलेली होती, परंतु तिकीट मिळालं नाही। यावेळेस माझी अशी मागणी आहे का विधान परिषदेच्या ज्या काही जागा निघाल्या आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामधून विधान परिषदेची जागा मला देण्यात यावी अशी मी मागणी केलेली आहे। गेल्या वेळेस तुमचं तिकीट नाकारलं तरी तुम्ही पक्षाचं काम करत राहिलेले आहे, पक्ष नेत्यांच्या संपर्कात होते, कशा प्रकारे काम केलं आणि तुमची दावेदारी किती प्रबळ आहे असं वाटतं? पक्षाचं जे संघटन आहे हे संघटन मी माझ्या काळामध्ये एवढं मजबूत केलं आहे, जिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कधी निवडून आला नव्हता अशा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराला आम्ही निवडून आणलेला आहे आणि अजूनही माझं ते काम अविरत सुरू आहे आणि सारखं मी पक्षासाठी रात्रंदिवस झटतो आहे। तुम्ही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, विधान परिषदेसाठी मागणी केली, नेत्यांकडे कुणाकुणाकडे मागणी केली? मी नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत, त्यांना सांगितलं आहेत, माझ्या व्यथा सांगितल्या आहेत। त्यांनी असं म्हटलं आहे का पाहू आपण काहीतरी विचार करू। कुठल्या कुठल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि काय काय चर्चा केली? सर, मी माननीय देवेंद्रजी साहेबांना भेटलो आहे, माननीय बावनकुळे साहेबांना भेटलो आहे, सुधीर भाऊला भेटलो आहेत, हंसराज अय्यरजी यांना भेटलो आहे मी आणि त्यांना मागणी केली की यावेळेस माझा विचार करण्यात यावा। एकूण जो विधान परिषदेचा फॉर्म्युला आहे तो विधानसभेत ज्यांच्या तिकीट नाकारलं त्यांना मिळायला पाहिजे की पक्षाचं वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांना मिळायला पाहिजे? काय वाटतं? याच्यात दोन्ही क्रायटेरिया लागू होतात। जे पक्षासाठी रात्रंदिवस झटतात आहे, पूर्ण आयुष्य ज्यांनी पक्षासाठी वेचलं आहे त्यांचाही विचार व्हायला पाहिजे आणि ज्यांना काम करायला सांगितलं आणि ज्यांनी चांगलं सक्षमप्रमाणे काम करून भाजपचा उमेदवार ज्या विधानसभेत निवडून आला आहे आणि ज्यांना त्यावेळेस नाकारलं अशांचा सुद्धा विचार करायला पाहिजे। तुमची दावेदारी प्रबळ आहे, तुम्ही मागणी केली विधान परिषद मिळावी म्हणून? हो हो हो, अगदी नक्कीच। रमेश राजूरकरजी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दावेदारी होती वरोऱ्यातून, परंतु त्यांना तिकीट नाकारली होती। आता विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मला तुमच्या कॉम्प्युटर स्किल्स हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।